नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स फर्स्ट रियल नंबर्स यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 फर्स्ट एक्झाम्पल आहे. शो दॅट 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण शेवटपर्यंत डिवाइड करू शकत नाही, नॉन रिकरिंग असेल. सम डिजिट्स और ग्रुप ऑफ डिजिट्स नेवर ऑकर अगेन अँड अगेन, म्हणजे पुन्हा पुन्हा काही अंक किंवा अंकांचा गट येऊ शकत नाही. अशा संख्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर किंवा अपरिमेय संख्या. सोल्युशन बघा. सपोज (4√2) is a rational number. रॅशनल नंबर मानलेला आपण. सपोज म्हणजे आपण असं गृहीत धरलं, सपोज और ॲझ्युम दॅट (4√2) इज ॲन रॅशनल नंबर. देअरफॉर त्याला आपण 4√2 इज इक्वल टू a. A is rational. A काय, what is 4√2? Rational number, and that is suppose is equal to A. A is rational number. Rational number. मग याला तुम्ही डिवाइडिंग बाय 4 केलं काय होईल? 4√2 अपॉन 4 इज इक्वल टू A अपॉन 4. 4 गेले. √2 इज इक्वल टू A अपॉन 4. A अपॉन 4 इज अ रॅशनल. But √2 is an irrational number. And is equal to rational number. दिस इज नॉट पॉसिबल नाही आहे का? एक तर इरॅशनल असेल तर दोन्ही साईड इरॅशनलच असतात आणि रॅशनल असेल तर रॅशनलच असतात. असं आपल्याला विपरीत उत्तर मिळतो. बट दिस इज नॉट पॉसिबल. Therefore our supposition is wrong. सपोजिशन इज रॉंग मीन्स आपण काय म्हटलं आहे की हा रॅशनल नंबर आहे आणि तो चुकीचा आहे. देअरफॉर 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. लेफ्ट हँड साइड तुम्ही असंही लिहू शकता. इन दिस इक्वेशन लेफ्ट हँड साइड इज इरॅशनल नंबर अँड राइट हँड साइड इज रॅशनल नंबर. दिस इज नॉट पॉसिबल. सो आवर सपोजिशन इज रॉंग किंवा आवर अझम्पशन इज रॉंग. देअरफॉर दिस इज नॉट अ रियल नंबर. देअरफॉर दॅट इज अ 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल सेम असंच आहे. या दोनपैकी एक एक्झाम्पल परीक्षेला असायचं, पण आता परीक्षा महत्त्वाची नाही, हाऊ टू राईट ते महत्त्वाचं आहे, लक्ष द्यायचं आहे. सेकंड एक्झाम्पल त्यातलं सपोज 3 + √5 is a rational number.
बी आपण याला कोणतंही एम मानू. Therefore 3 plus root 5 is equal to m. M is rational number. Subtracting 3 from both sides. 3 plus root 5 minus 3 is equal to m minus 3. 3 cancel, root 5 is equal to m minus 3. Rational number minus rational number is equal to rational number असते. Here LHS left hand side is root 5 जे irrational number आहे. And RHS m minus 3 is a rational number. This is not possible. So our supposition is wrong. What is our supposition? 3 plus root 5 is a rational number. Is wrong असंही तुम्ही लिहू शकता. आपण जे मानलं ते चुकीचं आहे. Therefore 3 plus root 5 is an irrational number. दोनच possibilities. There are two possibilities given about the given number. It may be rational or irrational. Rational नाही आहे म्हणजेच तो irrational आहे. Is it clear now? यानंतर तिसरा एक्झाम्पल आपण घेत नाही. वी हॅव टू ड्रॉ द फिगर. ते नंतर बघू. आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ यानंतरचा. तो पण इझी आहे. तुम्हाला वर्गात तुम्ही विचारून घ्या तुमच्या सरांनाही चालेल का, कारण ह्या आधी बोर्ड मेथडमध्ये होतं आणि इझी आहे. तिसरा प्रश्न मी त्या पद्धतीने सोडवणार आहे. लक्ष द्यायचं. This is the third question. Write any three rational numbers between the two numbers given below. First is 0.3 and minus 0.5. Second is negative 2.3 and negative 2.33. Negative 2.3 and negative 2.33. Third example is 5.2 and 5.3. Fourth is negative 4.5 and minus 4.6. Solution बघा. First 0.3 is equal to आपण असं करू याला 0.30 करू and negative 0.5 is equal to negative 0.50 असंही करू शकता तुम्ही. नंबर लाईनचा विचार केला तर हा इकडे येईल याच्यामध्ये आणि हा पॉझिटिव्ह राईटला असेल. मग 0.3 पेक्षा लहान 30 पेक्षा लहान तुम्ही इन्फायनाइट नंबर्स आहेत. बिटवीन 0.30 and negative 0.50 are असं असणार आहे. 0.30 याच्यापेक्षा लहान लहान घ्यायचं आपल्याला निगेटिव्हकडे जायचं आहे. 0.39 सॉरी किती 29 0.28 0.20
निगेटिव्ह 0.50. याच्यामध्ये इन्फायनाईट नंबर आहे, मधले कोणतेही लिहायचे तुम्ही. 30 पासून कमी कमी होत जात 50 निगेटिव्ह 50 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. मधल्या 3 नंबर पाहिजे होते. देअरफॉर नंबर्स असा असेल 0.3 किती 3 0.29 0.28 0.20 and negative 0.5 बिटवीन 3 रॅशनल नंबर्स म्हटलं आहे, इरॅशनल नाही, रॅशनल नंबर्स. हा झाला फर्स्ट. सेकंड बघा, सेकंड दिला आहे निगेटिव्ह 2.3 अँड निगेटिव्ह 2.33. सोल्युशन याला आपण असं लिहू शकतो, निगेटिव्ह 2.3 इज इक्वल टू निगेटिव्ह 2.3 इज इक्वल टू 2.30 करू शकता तुम्ही. किती झिरो, इन्फायनाईट झिरो यू कॅन पुट देअर, अँड निगेटिव्ह 2.33. नंबर्स बिटवीन किती असणार आहे, निगेटिव्ह 2.3 निगेटिव्ह 2.29 30च्या आपल्याला याच्यामधले तुम्ही कोणते नंबर्स लिहायचे, निगेटिव्ह किती 33 आणि 30 मधले निगेटिव्ह 2.31 किती निगेटिव्ह 2.32 3 नंबर पाहिजे आपल्याला. याच्या पुढे आणखी एक लिहू शकता तुम्ही, निगेटिव्ह 2.321 मध्ये करू शकता, 3 अंकी करा पाहिजे तर, अँड निगेटिव्ह 2.33. एक झिरो वाढवा इकडे तुम्ही, 300 करा, हे 330 होईल. मग मधल्या तुम्ही किती संख्या घेऊ शकता. तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही असंही करू शकता. देअरफॉर नंबर्स, वरची लाईन कट करा पाहिजे तर ही 2.3 म्हणजे 2.300 केलं आणि 2.33 म्हणजे 2.330 केलं. यांच्या मधले नंबर्स निगेटिव्ह 2.3 अँड निगेटिव्ह 2.33 आर कोणते असणार आहे, निगेटिव्ह 2.300 निगेटिव्ह 2. कुठपर्यंत 330 पर्यंत 3.301 निगेटिव्ह 2.302 निगेटिव्ह 2.300 किती 03 आणि लास्टचा निगेटिव्ह 2.330. यामधले कोणतेही नंबर तुम्ही लिहू शकता. 301 302 इन्फायनाईट नंबर आहेत. इन्फायनाईट नाही म्हणजे 300 पासूनचा 330 मधले तुम्ही कोणतेही नंबर लिहू शकता. 301 302 303 पॉईंट मधले. इज इट क्लिअर नाऊ. हा एक्झाम्पलमध्ये थोडी खाडखोड झाली आहे. यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल बघू. तिसरं एक पेज घेतो मी. आधीच्या एक्झाम्पलमध्ये काही शंका असेल तर नीट बघा जरा, थोडी खाडखोड झाली आहे. तिसरा एक्झाम्पल आहे आपला, कोणता आहे, 5.2 and 5.3. पुस्तकात दोघांची ऍडिशन करून 2 ने डिवाइड करून नंबर मिळवत जायची ती पण मेथड आहे.
5.2 इज इक्वल टू तुम्ही 5.20 करा अँड 5.3 इज इक्वल टू 5.30 करा. मग 5.2 5.20 आणि 5.30 मध्ये कोणते 3 नंबर लिहू शकता. बिटवीन 5.20 and 5.30 आर कोणते असणार आहे. 5.20, 5.21, 5.22, 5.23 आणि लास्ट आपल्याला 5.30 एनी 3 नंबर मधले लिहायचे होते तुम्हाला. इज इट क्लिअर नाऊ. या तिन्ही मधले तुम्हाला नंबर कोणते 3 नंबर या दोन you have to write 3 numbers between 5.20 and 5.30. Therefore numbers are 5.2, 5.21, 5.22, 5.23 and last one 5.30. 2 numbers between these two. Last example, that is what is that, negative 4.5 and negative 4.6. We have to write 3 numbers between them. Solution. Minus 4.5 is equal to negative 4.50 and minus 4.6 is equal to minus negative 4.60. 0.50 to 0.60 between कोणते 10 numbers आहे. तुम्हाला कोणते 3 numbers लिहायचे. Therefore between minus 4.5 minus 4.51 minus 4.52 minus 4.53 and minus 4.60. These 3 numbers are between them. Okay, is it clear now? दिसत असेल असं वाटते मला. थोडा अंदाज दिसत होता. ट्राय टू अंडरस्टँड. यानंतर मी एक फिगरचा क्वेश्चन राहिला तो ड्रॉ करेल. बेस्ट ऑफ लक.